कृष्ण हरे हरे। सद्गुरुनाम महाराज की जय। अभाग्यासी करी भाग्यवंत, ऐसे श्री गुरु आका श्रीमंत, जीवत्वाची खंत स्वरूपी विराली श्रीराम। जीवना देण्या अर्थ सद्गुरु काका समर्थ, जीवत्वाचा अंत आत्मारामी केला श्रीराम। शुकासारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा। नमस्कार माझा सद्गुरु रामदासा श्रीराम। परमपूज्य श्री गुरु डॉक्टर काका यांना साष्टांग वंदन करते। परमपूज्य मंदाताईंना साष्टांग वंदन करते। परम आदरणीय सुनील काका यांनाही साष्टांग वंदन करते। आणि श्रोते, आपण जगदीशांची मूर्ती आहात, माझे प्रेरणास्थान आहात, म्हणून आपणालाही साष्टांग वंदन करते आणि आजच्या चिंतनाला प्रारंभ करते। आपला आजचा चिंतनाचा विषय दासबोध आणि या दासबोधाच्या अंतर्गत दशक 18वा, समास 5वा, करंट निरूपण, परीक्षा निरूपण, आणि ह्यामध्ये आपण काल बघितले साधारण 17-18 ओव्यांचा आपण विचार केलेला आहे आणि आज उर्वरित ओव्या ज्या आहेत त्याचा आपण विचार करतो आहे। आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे करंट समर्थांनी कोणाला म्हटलंय, करंट आणि दारिद्र्य पण काल आपण याच्यातला फरक बघितला की करंट पण ही वृत्ती आहे, हे वृत्तीचं दारिद्र्य लक्षात घ्या। आणि दारिद्र्य, प्रत्यक्ष दारिद्र्य जे आहे हे प्रारब्धवश आलेलं दारिद्र्य, आपल्याच प्रारब्धांची, आपल्याच कर्माची फळं जी आहे ती आपण दारिद्र्याच्या रूपाने भोगतोय। परंतु करंट पण हा पूर्णपणे वृत्तीचा भाग आहे। माझी वृत्ती करंटी असते, कितीही आर्थिक सुसंपन्नता जरी असली तरी वृत्ती करंटे पण जर वृत्तीमध्ये असेल तर त्याला करंटाच म्हटल्या जातो। म्हणून करंटेपणाचा संबंध आर्थिक स्थितीशी नाही, गरीब श्रीमंत याच्याशी नसून अंतःकरणाशी आहे। अंतःकरण वृत्ती ही करंट नसावी, करंटे पण त्या वृत्तीमध्ये नसावं, एवढं मात्र सगळ्यांनी लक्षात ठेवायचंय। म्हणजे आता परमार्थ हा वृत्तीचा आहे आपण असं नेहमी म्हणतो की नाही, मग आता माझी वृत्तीमध्ये करंटे पण आहे की नाही हे मी शोधायला पाहिजे की नाही, आणि म्हणून त्याची परीक्षा करायला पाहिजे की नाही, म्हणून परीक्षण करायला पाहिजे ना। आणि म्हणून परीक्षण करत असताना नेमकं ते करंटे पण मी काय पद्धतीने शोधून काढायचं। वृत्तीमधलं करंट पण जोपर्यंत जात नाही तोपर्यंत वृत्ती ही व्यापक कशी होईल, साधं गणित आहे। त्याच्यामधलं व्यापक पण आम्हाला वृत्ती जर व्यापक करायची असेल तर करंटे पण जे आहे ते करंटे पण आम्हाला काढून टाकावं लागेल। त्या करंटेपणाने आम्हाला संकुचितता आलेली आहे, करंटेपणाने आम्हाला संकुचितता आलेली आहे। आणि आम्ही त्या करंटेपणाने आमच्या फक्त या शरीराचाच विचार करतो, या शरीराच्या बाहेर जाण्याचा कधी विचारच आम्ही करत नाही। शरीराच्या पलीकडे विचार शक्ती जातच नाही, विचार पण करत नाही, आणि म्हणून ते करंटे पण आमच्या लक्षात सुद्धा येत नाही। म्हणून आपण भाग्यवान आहोत की आपल्याला समर्थ आज करंट लक्षण कालपासून सांगतात आहे आणि त्याचं परीक्षण करायला सुद्धा सांगतात आहे।
आणि म्हणून या फक्त देहाचा विचार करायचा, या देहाचा फक्त देहाच्या सुखाचा विचार करायचा, हे करंट लक्षण आहे. आणि म्हणून समर्थ म्हणतात आहे की हे करंट लक्षण जर आम्हाला काढून टाकायचं असेल आमच्यामधलं, तर आम्हाला कशाची कास धरावी लागेल? अध्यात्माची कास धरावी लागेल. हे समर्थांनी ह्या समासामध्ये आवर्जून सांगितलेलं आहे. पहिल्याच ओवीत सांगितले. मी पहिल्या ओवीपासून घेणार नाहीये, मी फक्त रेफरन्स सांगते की हे करंट लक्षण परीक्षा झाल्यानंतर परीक्षण मला करायचं जर असेल तर मला नेमकं कोणतं श्रवण केलं पाहिजे परीक्षणासाठी आणि मग ते काढून टाकण्यासाठी, दोन्हीसाठी मला अध्यात्म ग्रंथांचं श्रवण केलं पाहिजे. त्या अध्यात्म ग्रंथांच्या आधाराने करंट पण शोधायचं आणि व्यापक व्हायचं, विशाल व्हायचं. किती व्यापक व्हायचं? निरपेक्ष व्यापक व्हायचं. सापेक्षता आता माझ्या जीवनातली संपलीच पाहिजे सगळी, अशा पद्धतीने ते करंट लक्षण या निरपेक्ष व्यापकतेच्या मध्ये पडलेली फार मोठा अडसर आहे. आणि म्हणून तो आता मला काढायचा असेल तर अध्यात्म ग्रंथाचं श्रवण, उदंड श्रवण करावं. उदंड म्हटलेले समर्थांनी, उदंड हा शब्द वापरलेला आहे. म्हणजे भरपूर श्रवण करावं, थातूर मातूर श्रवण नाही करावं. आणि श्रवण एका दिशेचं करावं. आम्ही बहुश्रुत असतो. आम्ही बहुश्रुत असतो म्हणजे अनेक गोष्टी आम्ही ऐकत असतो. आता तर खूप साधनं ऐकण्याची निघालेली आहे. युट्यूब तर सतत सदैव सगळ्यांजवळ असतोच. व्हॉट्सअप, युट्यूब याच्यावर तर सतत आम्ही असतो आणि त्याच्यावरचे सगळं श्रवण करत असतो. काय नाही होत युट्यूबवर, सगळं आहे युट्यूबवर. काय नाही ते विचारा, सगळं त्या युट्यूबवर आहे आणि ते गुगलवर सुद्धा आहे. पण त्यातलं आम्ही नेमकं काय श्रवण करायचं ह्याचा सुद्धा आम्हाला तारतम्य ठेवावं लागेल. आणि फक्त अध्यात्म ग्रंथाचं श्रवण, आणि ते सुद्धा सांप्रदायिक अध्यात्म ग्रंथ, सांप्रदायिक श्रवण असावं बस. नाही तर थोडस कर्माच कर्माबद्दल आम्ही ऐकतो, थोडस उपासनेबद्दल ऐकतो, थोडस ज्ञानाबद्दल ऐकतो, थोडस योगही ऐकतो, थोडं अष्टांग योगही ऐकतो, आणि असं सगळं कडबोळ असतं आमचं. आणि आमचं साधन जे आहे हे कडबोळ याचं साधन होतं. एकात एक कडी, आणि एकही कडी पूर्ण नाही. असं कडबोळ आमचं साधन असतं. कडबोळी कशी बनवतात माहिती नाही? उरलेल्या पिठाची, मग आता त्याचं कोण काहीच बनवत नाही तर मग त्याचं कटबोळ करून टाकायचं. उरलं सुरलं सगळं टाकायचं आणि त्याचं कटबोळ करून. पूर्वी हा पदार्थ होता, आता या पदार्थाचं नावही आम्हाला माहित नाही. पदार्थ सांगणं हा उद्देश नाहीये, परंतु आम्ही विचारांचं असंच कटबोळ तयार करतो. थोडासा हा विचार, थोडासा हा विचार, थोडासा तो विचार, आणि असं कटबोळ करून आमचं साधन चाललेलं असतं. म्हणून साधना ही सांप्रदायिक असावी, साधना परंपरेतून आलेली असावी, आणि साधना ही श्री गुरूंकडून आलेली असावी. विचार श्री गुरूंकडून आलेला असावा. त्याच विचारांनी मार्गक्रमण व्हावं. समर्थांचा आग्रह. म्हणून अध्यात्म ग्रंथाचा अभ्यास करताना सुद्धा ज्या अध्यात्म ग्रंथामध्ये अनुभवाचा स्पर्श आहे तेवढाच भाग स्वीकारावा. कारण ते पण आम्हाला दूर करायचं असेल तर अशा पद्धतीने आम्ही आमची परीक्षण करायचं, आणि परीक्षण करून
मग मात्र आम्ही आमच्यातलं करंट ते लक्षण काढण्याचा प्रयत्न करायचा. अभ्यास न करता जर आम्ही कोणती गोष्ट आम्ही अभ्यास न करता प्रगट झालो, अभ्यास न करता जर या क्षेत्रात उतरलो, तर त्याचा पाहिजे तसा परिणाम समोरच्या व्यक्तीवर होणार नाही आणि माझ्याही अंतःकरणावर होणार नाही. म्हणून पूर्ण अभ्यास करायचा. उद्या पांढरकवडा टूर आहे आणि त्या पांढरकवड्या या यावेळेला या ट्रिपमध्ये पांढरकवडा ट्रिपमध्ये पंचदशी हा जो ग्रंथ आहे, या पंचदशीचं महत्व, त्याचा अभ्यास आणि त्याचा अभ्यास या सगळ्या आपल्या पूर्ण आध्यात्मिक श्रवणासाठी कसा महत्वाचा आहे, या सगळ्याच मार्गदर्शन होणार आहे पांढरकवड्या वासियांना. आपण म्हणाल की टेप करून आम्हाला पाठवा, येऊन पण जाईल ग्रुपवर, परंतु आल्यानंतर सुद्धा आपल्याला तितकस ऐकून अपील होईलच असं काही नाही. पण प्रत्यक्ष ऐकण्यामध्ये जो अंतःकरणावर ठसा बसतो ना, तो वेगळाच असतो. आणि म्हणून प्रत्यक्ष ऐकण्याचा आम्ही प्रयत्न करावा. हो, जाऊ द्या ऑनलाईन मीटिंग, कमीत कमी लाईव्ह तरी ऐकण्याचा प्रयत्न करावा. आपल्याला वाटतं आज आम्ही नाही जॉईन केलं, नाही तर नाही उद्या ऐकून घेऊ, उद्या आम्ही ऐकून घेऊ, अशा पद्धतीने आपण विचार करतो आणि ऐकतो. ऐकताना चारदा फोन येतात, चारदा बंद करतो. कोणीतरी येतो, काहीतरी काम येतो, परत बंद करतो आणि असं खंडित स्वरूपाचा ऐकतो. त्यांनी फायदा होत नाही. अजिबात न ऐकण्यापेक्षा तसं करावं. दगडापेक्षा वीट मऊ म्हणून तसं करावं. परंतु मला अभ्यास करायचा आहे, श्रवण करायचं आहे, तर श्रवण हे श्रवणासारखंच व्हायला पाहिजे. म्हणून ऑनलाईन तासभर ऐकणं यांनी जो एकंदर मला अंतःकरणावर ठसा पडणार आहे, तो रेकॉर्ड ऐकून होणार नाही. मग रेकॉर्ड कशासाठी करतोय? परत तोच विषय आम्ही पुनश्च श्रवण करावा आणि काही बारकावे सुटले असतील तर ते बारकावे टिपावे, त्यासाठी या श्रवणाची सोय. आणि म्हणून अशा पद्धतीने जर आम्ही अभ्यास केला, तरच तो अभ्यास हा शब्दापुरता मर्यादित राहत नाही, त्याला तो अनुभवापर्यंत जातो. आणि आम्हाला आमचं शब्द ज्ञान हे फक्त कोरडं शब्द ज्ञान नकोय. कोरड्या शब्द ज्ञानाने काहीही होणार नाहीये. आणि म्हणून कोरडं शब्द ज्ञान कसं असतं, कालच सांगितलं, ऐसा अनुभव नसता देखो. अनुभव नाहीये, केवळ ज्ञान जे शाब्दिक, फक्त शब्द ज्ञान आहे. अनुभव नाही, फक्त शब्द ज्ञान आहे. त्यात म्हणजे अनुमानिक जाण निष्कंठ निज भक्ता. फक्त अनुमानावरच आधारित असलेलं ते शब्दज्ञान असतो. बाकी अनुभवापर्यंत ते जाणार नाही. नुसतं शब्दज्ञान, अनुभव नाही, ते शब्दज्ञान केवळ शाब्दिक ज्ञान आहे. आपण म्हणतो की आम्ही ब्रह्माभ्यास करतो, आम्ही ब्रह्मविद्येचा अभ्यास करतो, ब्रह्माबद्दल सगळं समजून घेतो, परंतु त्याचा प्रत्यक्ष जीवनामध्ये काहीही आम्ही ती जर अंमलात आणलं नसेल, तर त्याचा काही उपयोग नाही. नुसतं ते शास्त्रयुक्त पांडित्य ज्ञान होतं, फक्त प्रपंचाचं मिथ्या निरूपण होतं, पण त्यात सत्यता त्या नाही. नाथ महाराजांची ओवी आहे. समाधान अजिबातच नाही आणि सत्य पण नाही. तो कोरड शब्द ज्ञान इतकं
धोकादायक आहे. म्हणून कोरडं ऐकायचं नाही हो. कोरडं नाही ऐकायचं. कसं ऐकायचं? ऐकलेलं अंतःकरणामध्ये गेलं पाहिजे. अंतःकरणात ते उतरलं पाहिजे. असं जर आमचं श्रवण होत असेल तर ते ते श्रवण आमच्यातलं करंट पण काढून टाकायला मदत करेल, अन्यथा होणार नाही. म्हणून अभ्यास न करता प्रगट झाला तर कशी फजिती होते हे काल आपण बघितलं. की हिशोब न करता व्यापार केलेला आहे, आणि हिशोब न करता व्यापार जेव्हा आमचा होतो त्यावेळेला ऑडिटच्या वेळेला फार मोठा घोटाळा होतो, अर्थ घोटाळा, आणि ती कंपनी बुडीत निघते. तसंच आहे. अभ्यास न करता आम्ही जर प्रगट झालो, खूप दाखवायचा आमचा अभ्यास आहे, खूप दाखवायचा आमचा अभ्यास आहे, परंतु कोणी जर का काही शास्त्राच्या जरी शंका विचारल्या तरी तिथे मग आम्ही गडबडतो, वाटेल ती उत्तर देतो, वेळ टाळतो, वेळ मारून नेतो, आणि यांनी आम्ही आमचं नुकसान करत असतो. म्हणून आपलं नुकसान आपण अजिबात करू नये, म्हणून संपूर्ण त्या विषयाचा अभ्यास करावा. जर आम्हाला एक प्रवचन द्यायचं असेल तर संपूर्ण त्या प्रवचनाचा मुळामध्ये जायचं, विषयाच्या त्या खोलीत जायचं, मुळात जायचं, आणि मुळापासून आम्ही ते वरती आणायचं. उदाहरणार्थ सांगते, नको रे मना क्रोध हा खेदकारी, नको रे मना काम नाना विकारी. ह्या मनाच्या श्लोकाचं जर आपल्याला विवेचन करायचं असेल तर खेद म्हणजे काय हे आधी आपल्याला माहित पाहिजे. समर्थांनी ह्या श्लोकाच्या अंतर्गत काय सांगितले? काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर हे 6 विकार सांगितलेले आहे. मुळापर्यंत जायचं विषयाच्या. वेळ मारून द्यायची नाही, मुळापर्यंत जायचं. षड विकारांची मांडणी आहे की जे हे षड विकार आम्हाला छळत असतात, आणि मग ते कसे छळतात याला अभ्यास असं म्हणतात. आणि ज्या वेळेला मला याच्यातला एखादा विकार छळतो ना, त्यावेळेला मला काय आठवलं पाहिजे? नको रे मना क्रोध हा खेदकारी. जर आम्हाला या 6 विकारामध्ये एखादा विकार छळत असेल, नको रे मना मत्सरू दंभ भारू. मत्सर ज्यावेळेला आमच्या अंतःकरणामध्ये उस- उसळून येत असेल त्यावेळेला मी माझ्या मनाला सांगायचं, नको रे मना मत्सरू दंभ भारू. अरे हा दंभ आहे, कशाला मत्सर करतोस? माझं मला सांगता आलं पाहिजे. म्हणून मीच वक्ता, मीच श्रोता, या भूमिकेत दोन्ही मीच. आता वक्त्यांसाठी आमच्यासाठी नाही नाही हो, मलाच माझा वक्ता व्हायचंय, मीच श्रोता होणार आहे, मीच माझं ऐकणार आहे. शास्त्राप्रमाणे, श्री गुरूंनी सांगितल्याप्रमाणे, माझ्या मनाप्रमाणे नाही. आणि म्हणून अभ्यास महत्वाचा आहे. शास्त्राच्या कन्सेप्ट क्लिअरच असल्या पाहिजे. जे मी ऐकतोय ते माझ्या जीवनामध्ये उतरवण्याचा मी प्रयत्न असलोच पाहिजे. आमचा सतत तोच प्रयत्न असला पाहिजे. कशासाठी ऐकतोय? जीवनात ते लावून घेण्यासाठी, जीवन आनंद रूप होणार आहे म्हणून ते जीवनात लावून घेण्यासाठी आम्ही श्रवण करतो आहे. खूप महत्वाचं आहे. नाही तर मग करंट पण बघू, सगळं माहिती आहे शास्त्र. आहे एक व्यक्ती, तुमच्या सहवासात एक व्यक्ती आहे, संस्कृतचे गाढे अभ्यासक आहे. गाढे अभ्यासक संस्कृतचे, स्वतः संस्कृतवर पुस्तक लिहिलेलं आहे, आणि कित्येक वर्ष यवतमाळमध्ये वर्ग चालवले आहे संस्कृतचे, की त्यांचा हात कोणीही यवतमाळमध्ये पकडू शकत नाही, अशा एक ताई आहेत यवतमाळमध्ये. उपनिषदांचा अभ्यास केलेला आहे. आणि उपनिषद ज्यावेळेला आम्ही म्हटलं की ताई आम्हाला थोडं शिकवता का उपनिषद, तर म्हणे मी तुम्हाला शिकवणार नाही, पण तुम्हाला संस्कृतचं काहीच ज्ञान नाही.
त्यामुळे मी तुम्हाला शिकवणार नाही. हिरमुसल्या चेहऱ्याने आम्ही दोघे वापस आलो. ठीक आहे, भगवंताची इच्छा. आणि हे तुमचं जे गुरु बिरु प्रकरण आहे ना म्हणे, हे सगळं थोतांड आहे. असं आम्हाला त्यांनी विनमुख पाठवलं. फार वाईट वाटलं. आज परिस्थिती अशी आहे, आम्ही त्या ताईंकडे परत जातो, तेव्हा त्या म्हणतात, की "अरे, एवढ्या उपनिषदांचा मी अभ्यास केला. इतके उपनिषद मी विद्यार्थ्यांना शिकवले. प्रत्येक उपनिषदातली श्रुती मला पाठ आहे. पण खरं सांगते, श्री गुरूंशिवाय ह्या ज्ञानाला अर्थ नाही. हे ज्ञान जीवनात उतरत नाही आणि हे जोपर्यंत उतरत नाही, तोपर्यंत जीवन आनंदात जात नाही. आज मी अतिशय दुःखात आहे." स्वतः त्या ताई कबूल करतात, तो आपलं प्रामाणिकपणे दुःख कबूल करतात आहे. कारण इतके दिवस या उपनिषदांचा अभ्यास केल्यामुळे अंतःकरणाला प्रामाणिकपणा तयार झाल्या, अंतःकरणात प्रामाणिकपणा तयार झालेला आहे आणि त्या प्रामाणिकपणे हे सांगून राहिले. म्हणजे शास्त्राभ्यास गुरुमुखातून आणि तो जीवनात उतरवणं किती गरजेचं आहे बघा. आणि खरोखर आज त्या भयंकर दुःखात आहे. आणि आता निघणं कठीण आहे. कारण हातपाय काम करत नाहीये, शरीर काम करत नाहीये, बुद्धी पण काम करत नाहीये, असा आजार झालेला आहे. बुद्धी पण काम करत नाही. एवढं वाक्य त्या मात्र आमच्याशी बोलून गेल्या हो. त्यावेळेला जाणीव झाली, की नेमकं मी काय करायला पाहिजे. आणि म्हणून आम्ही शास्त्र आणि तर्काशी सुसंगत असंच लेखन आणि वक्तव्य स्वीकारायचं. अनुभवाची जोड असलेलं वक्तव्य आणि लेखन आम्ही स्वीकारायचं. आणि बाकी सगळं टरफलाप्रमाणे दूर सारायचं. महत्वाचं आहे की नाही. बरेच लोकांना कंटाळा पण येईल. पण अभ्यास कशा पद्धतीने करायचा अध्यात्म ग्रंथाचा, की जेणेकरून करंट पण आमचं निघून जाईल. कोणतं करंट पण सांगितलं होतं, विद्या नाही, वैभव नाही, बुद्धी नाही, विवेक नाही, साक्षेप नाही, कुशलता नाही, व्याप नाही. म्हणून प्राणी करंटकाला पण व्याख्या केली होती करंटेपणाची. समर्थांनी सांगितलं होतं, ती विद्या मला आत्मसात करायची आहे. ती बुद्धी म्हणजे आत्मबुद्धीच विकसित करायची, अधिष्ठानच बुद्धी विकसित करायची आहे, विवेक विकसित करायचा आहे. त्यासाठी मला सतत साक्षेपी म्हणजे उद्योगी राहायचंय. तरच हे करंटे पण आमच्यातनं जाईल. नाही तर आज आमच्यावर तीच पाळील काही दिवसांनी. इतके दिवस झाले हो आम्ही करतोय, पण अजून आम्हाला जमलं नाही हे म्हणण्याची करंटे पण आमच्यावर येऊ नये. आणि म्हणून हा सगळा खटाटोप तेवढ्यासाठी चालू आहे हो. तेवढ्यासाठी एवढा खटाटोप. गीता स्वाध्याय मंच कशासाठी, वक्तव्य हे सदर कशासाठी काढलंय. प्रत्येक साधक हा अभ्यासाला लागावा आणि शब्द ज्ञानाचं रूपांतर अनुभवामध्ये व्हावं आणि प्रत्येक जण तिथपर्यंत जावा. म्हणून गीता स्वाध्याय मंच, म्हणून वक्तव्य हे सदर. किती लोक मनापासून ऐकतात हे माहित नाही, पण प्रत्येकाने आपलं वक्तव्य असं तयार करावं हो झाल्यानंतर. आणि मग ते पडताळून पाहावं फक्त, बस. ते जीवनामध्ये उतरवायला फार मदत करतं. औषधाची एकच गोळी घेतो ना आपण रोज सकाळी, सगळं औषध एकदम घेतो. तसं गीतेमध्ये सुद्धा जेवढं सूत्रात्मक दिलंय, तर एक सूत्र जरी रोज आम्ही जगलं तरी चालतं, खूप झालं. आणि म्हणून आम्हाला हे करंटे पण आमच्यातली करंटी वृत्ती काढायची आहे. या वृत्तीचा खात्मा करायचा आहे आणि ते करणं चालू आहे. म्हणून इथे लेखक वक्ता जरी असं लिहिले समर्थांनी
हे केलेलं आहे इथे, तरी सुद्धा लेखक आणि वक्त्यासाठी आणि आमच्यासाठी नाही. आम्हीच लेखक आहो, आम्ही वक्ता आहो, आम्हीच श्रोता आहो. माझा संवाद मी माझ्याशी करते, त्यावेळेला मी श्रोता होते आणि मीच वक्ता होते. मला जे समजलेलं आहे ते मी जेव्हा चार ओळीतच आम्ही लिहितो, तेव्हा आम्ही लेखक होतो. आम्ही लेखकाच्या भूमिकेमध्ये असतो. म्हणजे समर्थांचा आमच्यासाठी प्रत्येक ओवी आहे की नाही? नक्की आहे. आणि म्हणून आम्ही नकली जे स्वीकारलंय ना, अस्सल सोडून, त्यांनी आमची सगळी फजिती होते. न असली काय आहे, अस्सल काय आहे, आनंद मूळचा मी आनंद रूप आहे हे आम्ही सोडलं आणि आम्ही नकली स्वीकारलं. काय स्वीकारलं? मी देह आहे, मी जीव आहे आणि ह्याच्यामध्ये आम्ही आनंद दाखवण्याचा प्रयत्न करतो. अहो कसे आहात? आनंदी आहो, मजेत आहो, आनंदी आनंद आहे असं म्हणत असताना आतमध्ये डोकवावं की खरंच आनंदी मी आहे का? फजिती आहे की नाही? नकली स्वीकारलं की नाही? मी आनंदी नसतानाही मी आनंदी आहे असं म्हंटल, खरंच मी आनंदी आहे का? अहो घरी गेल्याबरोबर कपाळावर आठ्या येतात, कशाला घरी आलो, नसतो आलो तर आम्ही परवडलो असतो, बाहेर कसं छान वाटतं. दंभाचार आहे की नाही? आणि हा दंभाचार आमची फजिती करतो, फट फजिती करतो. म्हणून दंभाचार टाकावा आणि प्रामाणिकपणा स्वीकारावा, कारण ते पण जातं. दंभाचार नक्की टाकावा आणि प्रामाणिकपणा स्वीकारावा. जे आहे प्रामाणिकपणे माझ्या जवळ ते आहे, त्यात लाज बाळगायची काही गरज नाही. म्हणून निर्लज्ज होऊ नये. पण जे जसं आहे तसं अत्यंत प्रामाणिकपणे स्वीकारण्याची तयारी असावी. आणि म्हणून नेहमी लक्षात ठेवायचं की नकली जे आहे, नकली चेहरा, ते नकली चेहरे बाजूला ठेवायचं. नेहमी आपण गोष्ट सांगतो पती पत्नींची की आतमध्ये भांडतात आणि पाहुणे येतात आणि मग म्हणतात खुर्च्या घेऊन या, आम्ही खुर्च्या घेऊन स्वागत, बापरे, मेड फॉर इच अदर. काय होतं तो चेहरा? पाहुणे आल्याबरोबर नकली चेहरा, पाहुणे गेल्याबरोबर असली. म्हणून अत्यंत प्रामाणिक साधकांनी असावं, अत्यंत. आता या प्रामाणिकपणाची सीमा सांगू का? प्रामाणिक साधकांनी असावं, थोडं कठीण जाईल पण सांगून देते सीमा. थोडं कठीण पण डोक्यामध्ये असं टाकलं ना की केव्हा तरी त्याच्याबद्दल मन विचार करतो, म्हणजे काय असेल, म्हणजे काय असेल. मग काकांना फोन, काका, ताई तो अशा अशा बोलल्या. मला खूपदा वाटतं हो की काकांना फोन तुम्ही करता त्यावेळेला एखादा मुद्दा दासबोधा जातो म्हटलं म्हणजे की आज ताईंनी असा असा मुद्दा मांडला, आम्हाला नाही कळला काका हा मुद्दा, म्हणून आम्ही शेवटी तुम्हाला फोन केला. पण काहीच नाही. 1 तास मीटिंग झाल्यानंतर त्याच्यानंतर कडेल गुप्त अगदी एखादाही मुद्दा कोणीही उद्धृत करत नाही की हा मुद्दा आम्हाला नाही समजला बरोबर, थोडस जास्ती प्रकाश टाकाल का उद्या? अशा पद्धतीचं आमचं श्रवण, आपलं श्रवण होत आहे हो. मी आपल्याला मागे म्हणत नाहीये. सामर्थ्य आणि तेज माझ्याकडून कमी पडतंय. पक्क ज्ञानाचं तेज आणि वाणीचं सामर्थ्य, त्या सामर्थ्याने त्या मूर्तीला घाव बसणारच आहे. अनावश्यक भाव निघूनच जाणार आहे. ए ढब्या, माझं ऐकू दे. विद्याताई आपलं म्यूट करा. धन्यवाद. आणि म्हणून श्रवण करताना हे घाव मी स्वतः बसवून घ्यावे हो मला.
बसवून घ्यावे. त्याच्याशिवाय आमचं हे करंटे पण जाणार नाही. आणि अशा पद्धतीने जर आम्हाला आमचं करंटे पण काढायचं असेल तर विपरीत विचार जे आहेत, विपरीत विचार सुद्धा आम्ही कधी करू नये. त्या विपरीत विचाराने सुद्धा समाधान होत नाही, ते ऐकत सुद्धा नाही हो विपरीत विचार. आणि परंतु काही असतात दुराग्रही की तसंच विचार, त्याच विचारांना घट्ट धरून बसतात. शारदा देवीचा उत्सव, शारदेचे नवरात्र सुरू आहे, कोजागिरी पासून ते सुरू होत, कोजागिरी पर्यंत असतं. पण ह्या शारदेची उपासना कशासाठी करायची हे माहीतच नाही. माहीतच नाही शारदेची उपासना कशासाठी करायची. आणि ती उपासना न करता शारदेच्या नावाखाली रजोगुणाचा हैदोस असतो. हैदोस शारदेच्या नावाखाली. विपरीत कल्पना ऐकाव्याशा सुद्धा वाटत नाही, मन सुद्धा तिथे रमत नाही हो. परंतु अत्यंत प्रस्थ वाढत चाललंय. शारदा बसवायची, शारदा बसवायची, दाखवायची भक्तीच. इतके वर्षापासून आमचा हा नेम चालू आहे. पहा भगवंत कसं कार्य करून घेतो. हे कार्य आहे. रजोगुण फोफवतो हे कार्य आहे का भगवंताचं? सत्वगुण वाढीस लागेल अशा पद्धतीचं जे कार्य आहे ते भगवंताचं कार्य आहे. पण नाही, विपरीत कल्पना आम्ही स्वीकारतो, त्या घट्ट धरून बसतो. मग करंटे पण कसं जाईल. म्हणून विपरीत विचारांना अजिबात बाजूला ठेवा, म्हणजे आमच्या मधलं करंट पण सहज आमचं निघून जाईल. आणि म्हणून शास्त्रशुद्ध विचार आम्हाला करायला पाहिजे. शास्त्राला मान्य असलेला विचारच पुण्य आहे आणि शास्त्राला मान्य नसलेला विचार पाप आहे. पाप पुण्याच्या व्याख्या कशा पद्धतीने बदलत जातात बघा. सुरुवातीचे पाप पुण्याच्या व्याख्या हळूहळू अभ्यास करता 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 आता आत्मसम्मुख असणं हे पुण्य आणि आत्मविमुख असणं हे पाप इथपर्यंत. शास्त्रीय विचार मान्य करणं हे पुण्य आणि शास्त्रीय विचार न करणं हे पाप. आणि असं पाप पुण्याचा विचार सुद्धा आम्ही नीट पद्धतीने करायचा आणि प्रयत्नपूर्वक अभ्यास करायचा. कशासाठी एवढं सगळं? अभ्यासासाठी हो. काही विद्वत्ता नाही कमवायची. श्रवण केलं तत्वज्ञान जीवनात उतरवण्याचा प्रयत्न करायचा आहे. कसोशीनी कसोशीनी करायचंय. आणि त्यासाठी सगळ्यात पहिले काय करायचंय तर मायेमध्ये बोलणे चालणे साचे, माया नसता बोलणे कैचे, या कारणाने निशब्दाचे मूळ शोधावे. एकदा आम्ही ह्या जगताचं अस्तित्व स्वीकारलं, जग आहे ते सत्य आहे असं आम्हाला वाटतं आणि म्हणून आम्ही कर्म आणि शब्दाचा, या जगतामध्ये कर्म आणि शब्दाचा सगळा व्यवहार आहे, याला आम्ही सत्य समजतो. कर्मालाही सत्य समजतो. केलंच पाहिजे की नाही हो? केल्याशिवाय होतं का? कुठपर्यंत करायचंय कर्म? कुठपर्यंत करायचंय कर्मानुष्ठान? कुठपर्यंत करायचंय? कर्म का करायचंय? कर्मयोगासाठी कर्म. भगवंतांनी गीतेमध्ये कर्म करा असं नाही सांगितलंय, पण वाट्याला आलेलं जो कर्म आहे त्याचा योग कसा साधला गेला पाहिजे हे सांगितलंय. आणि म्हणून आम्ही एकदा या माईक जगताचं अस्तित्व स्वीकारलं की आम्हाला कर्म आणि शब्दाचा व्यवहार हा सत्यच वाटतो.
शब्दाचा व्यवहारही सत्य वाटतो. हे शब्द खरे वाटतात. तुम्ही माझी तारीफ केली, अगदी खरे वाटते हो. सगळे लोक माझी तारीफ करतात आहे, खरं वाटते. आणि निंदा केली कोणी, अतिशय वाईट वाटतं. आम्ही काही एवढं वाईट आहे का? साधा आम्हाला फोन पण नाही करू हो, इतकं वाईट आम्ही. आम्हाला फोन पण नाही करा असं वाटत, फोनवरून चौकशी पण नाही करा अशी वाटत. पण अशा पद्धतीने असं शब्द खरे का वाटतात? कारण आम्ही ह्या जगताला याच स्वीकारलेलं आहे, सत्य आहे स्वीकारलंय म्हणून. आम्ही एकदा जर या जगताचं सत्यत्व काढून टाकलं तर मग शब्द सुद्धा मागे फिरतात. आणि अशा पद्धतीने आम्ही आत्मवस्तूचा शोध घ्यावा. या जगताला देहादी जगताचा माईक ठरवायचा, माईकाचा दर्जा द्यायचा आणि माईकाचा दर्जा देऊन मग आम्ही ब्रह्माचा शोध घ्यायचा. त्याच्यामध्ये दुःखित्व, अनित्यत्व, मिथ्यत्व लक्षात घ्यायचं देहादी जगतामधलं आणि मग ठरवायचं की हे माईक आहे. यांनी आमचा करंट पण निश्चितपणे करंटी वृत्ती तयार होणार नाही, ती संकुचित राहणार नाही, ती निरपेक्ष व्यापक होण्याकडे तिची वाटचाल होईल. आहे की नाही महत्वाचं करंट लक्षण निरूपण? आपल्याला वाटतं आम्ही कुठे करंट आहे हो, पण आपल्या मध्ये सुद्धा करंटी वृत्ती आहे. अनुभवासाठी बोलायचं आहे, प्रवचनासाठी नाही. प्रवचन आहे त्याचं साईड प्रॉडक्ट आहे. ऊस पिळतात, त्याचा रस काढतात, कशासाठी? साखरेसाठी. उसाचा रस साखरेसाठी, साखर तयार करण्यासाठी काढतात. आणि मग ते उसाचे जे सगळे पोलपट सालं असतात, ती जी मळी असते, ते साईड प्रॉडक्ट आहे. ते वाया जातं का? नाही, ते साईड प्रॉडक्ट आहे, ते पण उपयोगात येतं. तसं प्रवचन करणं हे साईड प्रॉडक्ट आहे, असलं पाहिजे. मेन आपलं जे ध्येय आहे ते बोलता बोलता अनुभव येते. अनुभव येण्यासाठी मला बोलायचं आहे. बोलणं हे माझं साधन मी स्वीकारलेलं आहे. मग आता बोलता बोलता त्यात सहजता येते, त्याचं विस्तृतीकरण होतं त्या बोलण्याचं. आणि 10 मिनिटाचं बोलणं 15 मिनिटावर, 15 मिनिटाचं बोलणं 1 तासावर. तर मग त्याला लोक म्हणतात प्रवचनकार. म्हणून द्या ना लोकांना, म्हणून द्या प्रवचनकार. हे की नाही फार मोठे प्रवचनकार आहेत, फार सुंदर प्रवचन करतात, म्हणू द्या की. काय बिघडलं, त्यांना म्हणून द्या. मी आतमध्ये मी प्रवचनकार आहे असं समजता कामा नये. मी आतमध्ये माझा निर्णय पक्का असावा. मी का बोलतोय हे अनुभवासाठी बोलतोय, हे मी आतमध्ये पक्क माझं असावं. काय हो, समर्थांच्या दरबारामध्ये 2 मिनिटाची सेवा करायला मिळाली. आहे आपल्या ग्रुपवर एक भगिनी अशा आहे की 2 मिनिटाची सेवा करायला मिळाली समर्थांच्या चरणी सज्जनगडावर. फक्त प्रतिक्रिया मनोगत व्यक्त करायची सेवा मिळाली. आणि त्या मनोगताच्या वेळेला तोच भाव त्या श्रद्धेने त्या भगिनीने ते मनोगत व्यक्त केलं. तिथे बोलता बोलता अनुभव येते, या भूमिकेमध्ये राहून मनोगत व्यक्त केलं. आणि त्याचा परिणाम असा झाला की त्याच्यानंतर 2 मिनिटाचं वक्तव्य पुढे 15 मिनिटामध्ये, 15 मिनिटाचं अर्धा तासामध्ये, अर्ध्या तासाचं 45 मिनिटात आणि 45 मिनिटाचं 1 तासामध्ये. साईड प्रॉडक्ट.
पण बोलणं अनुभवासाठी हा निर्णय पक्का आहे. हा निर्णय पक्का आहे. अभ्यास, याला अभ्यास म्हणतात. आणि यांनी अंतःकरण वृत्तीचं करंट ते पण जाणार आहे अशा अभ्यासाने. म्हणून एक 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 अभ्यासाचे टप्पे सांगते की करंट पण वृत्ती कशी काढायची. वृत्ती काढायला फार मेहनत घ्यावी लागते, कारण ती सूक्ष्म आहे. आणि स्थूल काढायला काही वेळ लागत नाही. हो, काहीच वेळ लागत नाही. कॅन्सर हा रोग असा आहे की ऑपरेशन केल्यानंतर मग म्हणतात रेडिओ रेडिओ घ्या, किमो घ्या. कारण ते सूक्ष्म टिश्यू जे असतात ना, ते काढायचे असतात. ते नाही निघत शस्त्राने, ऑपरेशन निघत नाही. मग त्याला जायला रेडिओथेरपी, किमोथेरपीच घ्यावी लागते. तेव्हा ते सूक्ष्म टिश्यू सगळे निघून जातात. अगदी तसं आहे. स्थूल भाग आम्ही आमच्यातला काढून टाकतो करंटेपणाचा, पण सूक्ष्म जो राहतो ना अंतःकरणात, ती वृत्ती सूक्ष्म राहतेच. ती करंटी वृत्ती, त्या वृत्तीचा आम्हाला खात्मा करायचा आहे. आणि म्हणून आम्हाला तत्वमसी या महावाक्याचं सुद्धा चिंतन करायचं आहे. पहा आता करंटेपणा हळूहळू हळू किती याला चाललाय. व्याप्तीपात बघा, त्या करंटेपण जो आहे तो करंटेपण सोडण्यासाठी त्या साधनाची व्याप्ती पहा. साधन सांगणं सुरू आहे. अध्यात्मशास्त्राचं श्रवण करा. इथून साधन सुरू झालं. पहिल्या ओवीत श्रवण सांगितले, श्रवणापासून सुरू झालं. मग विचार करा, मग श्रवणामधून विचार आला, मग चौथ्या ओळीमध्ये तो मनात स्थिर करायचा. आणि असं केल्यानंतर मग ते जे शब्द आहे, मग तो जो ग्रंथ आहे, त्या ग्रंथाचं कशा पद्धतीने अभ्यास करायचा, त्या शब्दांचा कसा उपयोग करून घ्यायचा, ते सगळं सांगितलं. म्हणून श्रवण मनन निधिध्यासन. विचार करा म्हणजे मनन करा, आणि मनात स्थिर करा म्हणजे त्याचं निधिध्यासन करा. म्हणजे श्रवण मनन निधिध्यासन फार महत्वाचं आहे. ओवी क्रमांक 1, 2 आणि 4. श्रवण मनन निधिध्यासन करायचं. आणि मग मात्र तत्वम पदार्थ शोधनासाठी तत्वमसी महावाक्याचं अभ्यास करायचा. तत्वम असी हे 3 पद आहे. तत् म्हणजे ब्रह्म, त्वम म्हणजे तू, तू म्हणजे कोण, जीव. श्री गुरु सांगतात त्या शिष्याला तत्वमसी, तत्वम असी 3 पद आहे. आणि म्हणून सांगतात की ते तू आहेस. ते म्हणजे काय, ते म्हणजे परब्रह्म. तू आहेस रे बाबा. अविद्येच्या पायी लागला मोहासी, का रे बाबा भूलला सोहम प्रभूसी. आणि म्हणून तत्वम असी, तत् म्हणजे ब्रह्मपद, त्वम म्हणजे तू, तू म्हणजे जीव. देह तो अचेतन जड आहे, त्याला तर कळतच नाही काही देहाला. म्हणून जीव, त्वम म्हणजे जीव, असी म्हणजे आहे. अरे बाबा जीवा, तू मूळचा ब्रह्मरूप आहेस. कुठे येऊन फसला, त्या देहाच्या कचाट्यात येऊन फसला, देहाच्या पिंजऱ्यामध्ये येऊन तू फसून गेलास. त्याला सत्यत्व दिलं, त्या अनुषंगिक मी माझं जगताला सत्यत्व दिलं. म्हणून तत्पदाचा वाच्यांश काय आहे, ईश्वर आणि जीव हा वाच्यांश आहे. तोम पदाचा, तत्पदाचा नाही. तत्पदाचा वाच्यांश ब्रह्म आहे. कुटस्थ चैतन्य आणि ब्रह्म. ब्रह्म जगताच्या सापेक्ष विचार करतो आपण अधिष्ठानाचा, तेव्हा ब्रह्म. आणि देहाच्या सापेक्ष विचार करतो तेव्हा ते कुटस्थ चैतन्य.
आणि म्हणून त्वम पदाचा पण वाच्यांश काय आहे? जीव आहे. देह सापेक्ष ज्या वेळेला आम्ही त्वम पदाचा विचार करतो तेव्हा जीवाचा करायचा, आणि जगत सापेक्ष जेव्हा त्वम पदाचा विचार करतो त्यावेळेला आम्ही ईश्वराचा विचार करायचा, कारण या सगळ्या ब्रह्मांडाचं नियमन करणारा ईश्वर आहे. आणि आमच्या या देहाचं नियमन करणारा जीव कूटस्थाच्या अधिष्ठानावर सर्व ते नियमन करतो आहे. जीव आतमध्ये ते चैतन्य असल्यामुळे आमचे सगळे देहाचे व्यापार होतात आहे. असा त्वम पदाचा वाच्यांश ईश्वर आणि जीव, आणि तत्पदाचा वाच्यांश लक्षांश कूटस्थ आणि ब्रह्म, असा लक्षांश लक्षात घ्यायचा. आणि या लक्षांशाचा वाच्यांशाचा आम्ही त्याग करायचा. ईश्वर आणि जीव याचा आम्ही त्याग करायचा. आणि कुटस्थ आणि ब्रह्माचा स्वीकार करायचा. महावाक्याचं श्रवणाने हे होतं. आणि मग निशब्द ब्रह्म ह्या संबंधीचा सगळा आमचा गुंता सुटून जातो, असं समर्थांचं म्हणणं आहे. आणि अशा पद्धतीने आम्ही तत्वमसी महावाक्याचा जर आम्ही विचार केला, लक्षांशाचं स्पष्टीकरण परत लक्षात घ्या. वाच्यांश काय आहे? ईश्वर व जीव. तत् आणि त्वम पदाचा वाच्यांश, तत्पदाचा वाच्यांश आहे ईश्वर. स्पष्ट सांगते परत, तत्पदाचा वाच्यांश ईश्वर आहे आणि लक्षांश ब्रह्म आहे, ब्रह्म चैतन्य आहे. त्वम पदाचा वाच्यांश जीव आहे आणि लक्षांश कुटस्थ चैतन्य आहे. आता इथे आम्हाला ऐक्य साधायचंय, जीव आणि ब्रह्माचं ऐक्य साधायचंय की नाही. मग ईश्वर आणि जीव यांचं ऐक्य होईल का हो? अजिबात होणार नाही. कारण ईश्वर कसा आहे? सर्वव्यापी आहे, जीव अल्पव्यापी आहे. ईश्वर सर्वज्ञ आहे, जीव अल्पज्ञ आहे. मग यांचं ऐक्य होईल का? ऐक्यासाठी दोन्ही समान सत्तेत लागतील की नाही. म्हणून ईश्वर आणि जीव यांचं ऐक्य होत नाही. मग तत्पदाचा जो लक्षांश आहे तो कुटस्थ चैतन्य आणि ब्रह्म यांचं आम्हाला ऐक्य करायचं आहे. त्वमपदाचं लक्षात कुटस्थ आणि तत्पदाचा ब्रह्म यांचं ऐक्य होईल. कारण कुटस्थ हा मूळचा ब्रह्मरूप आहे, ते मी आहे. थोडी कठीण प्रक्रिया आहे, कारण तत्वमसी महावाक्य सविस्तर समजावून सांगितलं नाही. फक्त आज लक्षांश आणि वाच्यार्थ लक्षार्थच सांगितलं, वाच्यांश लक्षार्थच सांगितलंय फक्त. आणि म्हणून अशा पद्धतीने आम्हाला ब्रह्मस्वरूपाचं आकलन होणं फार गरजेचं आहे. ते तत्वमसी महावाक्यानीच होईल. आणि तेव्हा मग आमचं हे करंटेपण निघून जाईल. तेव्हा हे करंटेपण निघून जाईल. आणि म्हणून ही अष्टदा प्रकृती हा सगळा काय आहे? अध्यारोप आहे. म्हणजे सगळी माईक मांडणी आहे. अष्टदा प्रकृतीची मांडणी सगळी माईक आहे. आणि ब्रह्म संबंधीची जी मांडणी आहे हा सिद्धांत आहे. जीव ब्रह्म हा सिद्धांत आहे. आणि त्या जीव ब्रह्म सिद्धांत
ह्या सिद्धांताप्रत मला जर पोचायचं असेल तर मला अंतःकरण वृत्ती स्थिरच करावी लागेल. कारण ते स्थिर तत्व आहे. जळेना, फुटेना, ढळेना, खचेना, रचेना, काय समर्थाने शब्द रचना मांडलीये. असं जर ते तत्व आहे तर मग माझी अंतःकरण वृत्ती चळलेली, ढळलेली, फुटलेली, खचलेली चालेल का? अजिबात चालणार नाही. म्हणून वृत्तीमधलं करंट पण जेव्हा जाईल संपूर्णपणे, त्यावेळेला ती वृत्ती तत्रूपामध्ये ऐक्य पावेल. चित्त चैतन्यात सामोलं. अशा पद्धतीने हा अभ्यास आहे. आणि म्हणून समर्थ म्हणतात की नेहमी सतत नित्य अनित्याचा विवेक करायचा. ब्रह्मांडामध्ये सार असाराचा विवेक करायचा. पिंडामध्ये आमचा पिंडाचा विचार करताना आम्हाला नित्य अनित्याचाच विचार करायचा की यात नित्य काय आहे आणि अनित्य काय आहे, याचा सतत विचार आम्हाला करायला पाहिजे. आणि असा सतत विचार जेव्हा आम्ही करू त्याच वेळेला सगळ्या तत्वाचा निराश होणार आहे. म्हणून महावाक्यातील पदांचे मनन करावं फार महत्वाचं आहे. सांगितलं तत्वमसी महावाक्याचं मनन कसं करायचं, तर वाच्यांश सोडून द्यायचा आणि लक्षांश लक्षात घ्यायचा. तत्पदाचा वाच्यांश ईश्वर आणि तत्पदाचा लक्षार्थ जो आहे तत्पदाचा लक्षार्थ जो आहे हा ब्रह्म लक्षात ठेवायचा. त्वम पदाचा वाच्यार्थ जीव आणि त्वम पदाचा लक्षार्थ कुटस्थ चैतन्य. गोंधळ करू नका, घोटाळा करू नका बिलकुल. मला मान्य आहे तत्वमसी महावाक्याचं मनन कठीण आहे, परंतु कुठेतरी काठिण्य स्वीकारायचं. म्हणजे मग ते काठिण्य एकदा स्वीकारलं की ते सुद्धा फोडून शब्दाचे अंतर. आम्ही शब्दाचं अंतर कसं फोडायचं याच्यासाठी प्रयत्नशील राहू आणि श्री गुरूंना विचारू आम्हाला महावाक्य समजावून सांगा. आणि मग श्री गुरु फोडून शब्दाचे अंतर वस्तू दाखवी निजसार. म्हणून काठिण्य काही प्रमाणात स्वीकारायचं आहे. अशा पद्धतीने मनन जर आम्ही केलं तर मग जीव आणि ब्रह्म यांचं ऐक्य साधून समाधान प्राप्त करून घ्यावे. हे समाधान आम्ही प्राप्त करून घ्यावं. आणि एकदा त्या समाधानाला आम्ही पोचलो की मग मात्र अभाग्यासी करी भाग्यवंत, ऐसी श्री गुरु काका श्रीमंत, जीवत्वाची खंत स्वरूपी विराली. अभाग्य मी जोपर्यंत करंटी वृत्ती आमच्यामध्ये आहे शिल्लक तोपर्यंत आम्ही अभागी आहोत. परंतु श्री गुरूंचा एकदा आम्ही त्यांना शरण गेलो, श्री गुरूंना शरण गेलो तर आमचं भाग्य पालटायला वेळ लागत नाही. आम्ही भाग्यवंत व्हायला आम्हाला अजिबात वेळ लागत नाही. कारण श्री गुरु आम्हाला तत्वमसीचा उपदेश प्रत्येक वेळेला करत असतात. जरुरी नाही की तत्वमसी तत्वमसी प्रत्येक वेळेला उच्चारतील, पण तत्वमसीच्या अनुषंगिक म्हणजे ते तू आहेस, ब्रह्म तो मूळचा ब्रह्मरूप आहे, या अनुषंगिकच त्यांचं वक्तव्य प्रत्येक वेळेला असतो. सहजी बोलणं हितोपदेश, सहजी बोलत असते ते तरी त्याच अनुषंगिक बोलत असतात की तू मूळचा ब्रह्मरूप आहेस. म्हणून श्री गुरूंचा प्रत्यक्ष सहवासात अत्यंत लक्ष देऊन त्यांचं ऐकावं, लक्ष देऊन त्यांचं निरीक्षण करावं. आपुली सहज स्थिती स्वयं वर्तती सर्वदा. नाथ महाराज
आपली सहज स्थिती सहज आपल्या वर्तनातून ती झळकत असते. श्री गुरूंची सहज स्थिती जी आहे, सहजता जी आहे, स्वरूपाची सहजता जी आहे, ती त्यांच्या वर्तनातून सहज झळकत असते. गायकाच्या वर्तनातून त्याची गायकी झळकत असते की नाही हो. त्याच्यासाठी आपण एक उदाहरण सांगतो श्रीधर फडकेंचं, की ते बाहेर आल्यानंतर सुद्धा आपसामध्ये तेच बोलत होते की आजचा हा जो आलाप हा कसा झाला, कसा पाहिजे होता, हा असा का झाला. म्हणजे गायकाची गायकी सहजच प्रगट होते. कलाकार अभिनय अभिनेता असतो, कलाकार असतो, त्याचा अभिनय सहजच प्रगट होतो. तो अगदी छान म्हणतो, पण छान आहे असं सुद्धा इतकं सुंदर हात करतात की त्याच्यातून त्यांचा अभिनय तो दिसतो. तो त्यांचे ते हात सुद्धा बोलत असतात. मग अशी जर त्यांची ते प्रगट त्यांच्या ह्याच्यात होतं, तर ब्रह्मस्वरूप झालेल्या श्री गुरूंची सहज अवस्था त्यांच्या सहज वर्तनातून का बरं झळकणार नाही हो. निश्चितपणे झळकेल, आणि ते आम्ही टिपलो पाहिजे. म्हणून प्रत्यक्ष सहवास ते आम्ही टिपलं पाहिजे. म्हणून श्री गुरु व्यक्ती नाही, श्री गुरु ते तत्व आहे. ते तत्व एखाद्याच व्यक्तीच्या शरीरामध्ये प्रकर्षाने प्रकट झालेलं असतं, आणि त्या व्यक्तीला आम्ही श्री गुरु म्हणून स्वीकारायचं आणि त्याच्यातली सहजता बघायची. यांनी व्यक्तिनिष्ठा वाढणार नाही, तत्वनिष्ठा वाढेल. आणि अशी आपली करंटी वृत्ती समूळ नष्ट करायची. तिसरी दासबोधे गुरु शिष्य संवादे करंट परीक्षा निरूपण नाम समास 5वा. या ठिकाणी हा समास पूर्ण झाला. पुढच्या वेळेला आपण पुढच्या समासाकडे वळू. उत्तम पुरुष निरूपण. आज या ठिकाणी वाणीला विराम देते. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी ताई. रामकृष्ण हरी. रामकृष्ण रामकृष्ण हरी. हरी. दादा रामकृष्ण हरी. सुरेंद्र दादा रामकृष्ण. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी माई.